अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा 24 ऑक्टोबर गुरुवार। खरं तर आज गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे आणि आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारी आपण गुरुपुष्यामृत योग हा साजरा करत असतो। जेवढीही नक्षत्र आहेत त्यापैकी पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांचा राजा म्हणून संबोधलं जातं। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्रित पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या गुरुपुष्यामृत योगावर करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, कारण हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी उच्च कोटीचा मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व हे तुळशीच्या पूजनाला दिलं जातं। ज्यांना नवीन तुळस आपल्या दारात लावायची असेल तर त्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत पवित्र मानला जातो, कारण तुळशी मातेच्या सेवेसाठी, तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा शुभ असतो। जसं की भगवान श्रीहरी विष्णूंचा वार हा गुरुवार आहे आणि तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी आहे, त्यामुळे तुळशीच्या ज्या सेवा करतो त्या शक्यतो आपण गुरुवारच्या दिवशी करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा जो अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, हा आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे। सायंकाळी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि तुळशीच्या मातीत ही एक वस्तू तुम्हाला दाबायची आहे। जर तुळशीच्या मातीत ही वस्तू दाबली तर त्या वस्तूसोबत तुमच्या आयुष्यातील संकट, इडापिडा, दारिद्र्य आणि गरिबी नष्ट होईल। आणि जेव्हा तुम्ही ही एक वस्तू तुळशीला अर्पण कराल तर त्या वस्तूला अर्पण करण्यासोबत तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची भरभराट होईल। माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न होईल, ज्यामुळे घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता ही कायमची दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी येईल। बघा, हा उपाय आपल्याला सायंकाळी 5च्या पुढे रात्री 9च्या आत कधीही करता येणार आहे। सगळ्यात पहिले काय करायचं तर तुळशी मातेच्या समोर आपल्याला एक आसन टाकून बसायचं आहे। तुळशीची कुंडी असेल किंवा तुळशीचं वृंदावन असेल तर ते एका ओल्या किंवा सुक्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर तुळशीच्या वृंदावनावर एक हळदी आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे। यानंतर आपल्याला एका ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे, थोड्या अक्षदा घालायच्या आहेत, थोडी फुलं असतील किंवा फुलांच्या पाकळ्या असतील तर त्या घालायच्या आहेत, सोबत तुम्हाला पांढरे तीळ घालायचे आहेत, केशर असेल तर आवर्जून केशराच्या 1 ते 2 काड्या घालायच्या आहेत। आता हे सगळं तुम्हाला त्या ग्लासमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे हळद मिश्रित असणारं तीर्थ तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। हे अर्पण करत असताना तुळशीचं स्मरण करायचं आहे किंवा माता लक्ष्मीचं स्मरण केलं तरीही चालेल। यानंतर आपल्याला तुळशीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे। जो दिवा लावाल त्या दिव्याची जी ज्योत म्हणजे दिव्याची जी वात आहे ती उत्तर दिशेला किंवा मग पूर्व दिशेला असेल, अशा पद्धतीने तुम्हाला तो दिवा तिथे तुळशी समोर ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक कवडी घ्यायची आहे। पिवळी असेल किंवा पांढरी असेल, दोघांपैकी कुठलीही कवडी असेल तरीही चालेल। फक्त ती कवडी घेण्या अगोदर तुम्हाला ती कवडी स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवून घ्यायची आहे। यानंतर ही कवडी तुम्हाला एका नागवेलीच्या, ज्याला विड्याचं पान असं म्हणतो, त्या विड्याच्या पानावर हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी ही कवडी तुम्हाला ठेवायची आहे। कवडीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत, थोडं त्याच्यावरती तुम्हाला फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ही कवडी तुम्हाला त्या विड्याच्या पानामध्ये व्यवस्थित बांधायची आहे। म्हणजे तुम्ही त्याचा एक रोल बनवला तरीही चालेल किंवा त्याची एक पुडी बनवली तरीही चालेल किंवा त्याची पोटली बनवली तरीही चालेल।
जसं शक्य असेल तसं तुम्हाला त्या कवडी म्हणजे ती जी कवडी आहे ती त्या नागवेलीच्या पानामध्ये व्यवस्थित बांधायची आहे. वरून लाल धागा बांधायचा आहे. त्यानंतर तुळशीची जी माती आहे म्हणजे तुळशीचं जे खोड जे बूड आहे त्यातील थोडीशी माती बाजूला करायची आहे आणि त्या मातीमध्ये ही कवडी तुम्हाला दाबायची आहे. ठीक आहे, त्या पानासकट ही कवडी तुम्हाला त्यात दाबायची आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती थोडीशी माती टाकायची आहे. आता जो दिवा आपण तिथे लावलेला आहे तो दिवा उचलून या कवडीच्या मातीवर म्हणजे जिथे कवडी आपण ज्या मातीवरती दाबलेली आहे बरोबर त्या कवडीवरती हा दिवा तुम्हाला लावून ठेवायचा आहे. इतकं करून झालं की त्यानंतर आपल्याला एक लाल धागा घ्यायचा आहे आणि त्या लाल धाग्यामध्ये 7 लवंगा गुंफायच्या आहेत. एक गाठ बांधायची, त्यात एक लवंग, दुसरी गाठ, दुसरी लवंग, अशा 7 लवंगा तुम्हाला या लाल धाग्यामध्ये गुंफायच्या आहेत. आणि ही जी माळ तयार होईल ही माळ तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे. तुळशीच्या एखाद्या फांदीला अर्पण केली तरीही चालेल किंवा तुळशीच्या बुडाला तुम्ही बांधलीत तरीही चालेल. जशी शक्य होईल तशी ही माळ तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा ही लवंग त्या धाग्यामध्ये गुंफाल तेव्हा प्रत्येक वेळी तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप केला तरीही चालेल. आता ही माळ तुळशीला अर्पण करून झाली की त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला तुमच्या अडी अडचणी अडथळे दारिद्र्य गरिबी कर्ज जे असेल ते सांगायचं आहे. आणि मग त्यानंतर तुळशीला तुम्हाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तो दिवा आणि ती लवंगांची माळ तिथेच सोडून मग तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही करू शकता. लावलेला दिवा हा 2 तास तरी तिथे प्रज्वलित राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आजचा दिवस संपला की दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला जिथे आपण ती कवडी दाबलेली आहे तिथे दिवा लावायचा आहे. गुरुपुष्यामृत योगापासून सलग 11 दिवस तुम्हाला त्या कवडीवरती हा दिवा दररोज नित्य नियमाने लावायचा आहे. आणि जेव्हा 11 दिवस पूर्ण होतील, 11वा शेवटचा दिवस असेल, त्या दिवशी तुळशीला अर्पण केलेली ही लवंगांची माळ आपल्याला तिथून काढायची आहे. तुळशीला बांधली असेल किंवा अर्पण केली असेल, बांधली असेल तर सोडा, अर्पण केली असेल तर ती लवंगाची माळ तिथून काढा. आणि ही लवंगांची माळ शेवटच्या म्हणजे 11व्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. याने नेहमी घरात लक्ष्मी प्रसन्न राहील, घरामध्ये नेहमी धनधान्यात बरकत राहील. कितीही मोठी गरिबी असेल तर ती कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती होईल. बघा, लवंग हे माता लक्ष्मीला खेचून आणते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी असंख्य मंदिरांमध्ये असंख्य लोक हे लवंगांचं अर्चन हे माता लक्ष्मीला करतात. जेव्हा तुम्ही आज पुष्य नक्षत्रावरती लवंगांची ही माळ तुळशीला बांधाल, माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल. त्यामध्ये तुम्ही तुमची जी इच्छा व्यक्त कराल तर ती इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करत जाईल. घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील, घरामध्ये नेहमी भरभराट राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे बघा, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. लक्षात ठेवा, आपण तुळशीच्या मातीत दाबलेली कवडी ही अखंड स्वरूपाने आपल्याला तिथेच ठेवायची आहे. उपाय झाल्यानंतर ती काढायची नाही. जेव्हा कधी तुम्ही तुळशीच्या समोर दिवा लावत असाल तेव्हा आवर्जून त्या कवडीच्या वरती तुम्ही हा दिवा लावत राहा, ज्याने तुमच्या घरामध्ये त्या कवडीचा प्रभाव वाढेल. कवडी म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे. ही कवडी जागृत राहील आणि जेवढी ती जागृत राहील तेवढी तुमच्या घरामध्ये ती सकारात्मकता देईल. तर आजचा हा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.